सध्या गणेश उत्सवाची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लोगल्लीत धूम सुरू आहे आणि त्या उपलक्षानं खूप सुंदर असे गणपती स्थापित करण्यात आलेले आहेत। त्यातलाच एक गणपती आज आपण बघणार आहोत आणि त्याच याच्यासाठी मी आज पोहोचलेली आहे मानकापूरच्या अनंतनगरच्या एका हनुमान मंदिरमध्ये, जिथे 40 वर्षापासून गणपतीची स्थापना होते आणि दरवर्षी काही ना काही त्यांच्या थ्रू एक मेसेज दिला जातो। आपण बघू शकता, मी आता आज जाईल गणपतीची स्थापना करण्यात आलेली आणि यावर्षी गणपतीचा जो देखावा आहे तर गणपती एका शेतकऱ्याला घेऊन त्याच्या मांडीवर निवांत शेतकरी झोपलेला आहे। कुठेतरी एवढा सुंदर असं देखणं आहे आणि खूप मोठा एक मेसेज आपण जनतेला आणि सरकारला देतोय। दरवर्षी काही ना काही तुम्ही मेसेज महाराष्ट्रात किंवा देशात देण्याचा प्रयत्न करता तुमच्या या गणपती स्थापनेवरनं। यावर्षी पण खूप सुंदर असा गणपती तुम्ही स्थापित केलेला आहे, काय म्हणाल यावर? सगळ्यात पहिलं तुमचे जे चॅनल जे आमच्याकडे आलेले आहे त्याचे तुम्हाला मी फार फार धन्यवाद आणि गणेश उत्सवाच्या फार फार शुभेच्छा सगळ्यांना। आमचे मंडळ आहे, आमच्या मंडळ 40 वर्ष झालेले आहे आणि आम्ही मागे कित्येक वर्षापासून फक्त म्हणजे लोकांना संदेश काय द्यायचा, चांगले संदेश म्हणजे चुकीचा संदेश नाही, चांगला संदेश काय द्यायचा आम्ही हा विचार करत राहतो। त्याच्यासाठी आम्ही म्हणजे 6 महिन्यापूर्वीपासूनच आमची जे थीम आहे ते आम्ही थीमचा विचार करतो आणि सगळे मंडळ ते विचार करून सगळ्यांनी ते बसवतात। आमचं मंडळ लहानसं आहे परंतु बाहेरून लोक येतात, जसं तुम्ही येतात आणि काही ना काही आम्ही संदेश देत राहतो। जसं यावेळेस संदेश जे आहे एक शेतकरी दाखवला आहे, शेतकरी गरीब शेतकरी दाखवला आहे, त्याचा म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याला आणि गणपती बाप्पा येऊन सगळ्यांनी त्याला म्हणजे आपल्या खुशीमध्ये घेत आहे आणि असं आराम करत आहे ते, असं त्या असं संदेश आहे आमच्यावाला। नमस्कार। दरवर्षी मागच्या वर्षी पण तुम्ही एक छान असा देखणा गणपती केला, यावर्षी पण खूप सुंदर असा गणपती थ्रू तुम्ही मेसेज दिला आहे, काय म्हणणार? असं कित्येक वर्षापासून ही प्रथा सुरू आहे की एक मेसेज पण गेला पाहिजे। ये 2004 से मैसेज देना चालू है और ये हमारा अभी 40वां साल है, लेकिन इसके पहले तक सिर्फ हमारा साधारण एक चलता था, गणपति स्थापना होती थी, पूजा पाठ होती है हमारी। उसके बाद में 2012 से 4 से मैसेज चालू हो गया हमारा और आगे भी कोशिश करेंगे कि ऐसे मैसेज देते रहे। कारण महाराष्ट्रातील काय पूर्ण संपूर्ण देशातील शेतकरी जे आहेत आज कुठे ना कुठे खूप त्रस्त आहे आणि त्याच्यासाठी हा संदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांना खूप गरज आहे लोकांच्या ह्याची म्हणजे सोबत येण्याची आणि सरकारला हे दाखवण्याची की त्यांना किती गरज भासते आहे, ते किती त्रासामध्ये आहे आणि आम्ही आमच्या गणपती बाप्पाकडून तेच म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्याला खूप गरज आहे। म्हणून ते असं तुम्ही प्रतिमा बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आज शेतकरी जो आहे तो एकटा पडलेला आहे, तो कुठेतरी बाप्पाने त्याला आश्रय दिलेला आहे। तर हीच गरज सरकारकडून म्हणजे बाप्पांना अशी मेसेज देत आहे की ही गरज लोकांना आणि सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे। शेतकरी आज एकटा पडला आहे, तो खूप त्रासातून निघतो आहे। तुम्ही बघताय आज आपण भाज्या खातो आहे, कुठलीही वस्तू जी आहे ती सगळी हायब्रिडची वापरली जाते, त्याच्यामुळे लोकांना खूप म्हणजे स्वास्थ्य संबंधी वगैरे खूप त्रास होत आहे आणि हा मेसेज त्याच्यामधून छोटासा मेसेज आहे, पण जर लक्षात घेतला आपण तर तो खूप मोठा मेसेज आहे। म्हणून आणि हे आमचे नेहमी थीम बेस असतात। आम्ही 2015मध्ये पण अभ्यासावर घेतलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर सगळं म्हणजे भारत बचाव आणि मग त्याच्यामध्ये असे बरेचसे म्हणजे मेसेज दिलेले आहेत। हो, सुंदर सिंपल असा गणपती आहे पण खूप छान मेसेज दिला आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटते आणि आमच्या गणपतीचं खूप गर्दी असते। सर्वांना वाटलं की मोदीजी सारखं आपल्याला शेतकऱ्यांचं जे प्रोत्साहन मिळते त्याचप्रमाणे जसं बघायला पण येतात आमच्या तिथले मुलांना, सर्वांना कौतुकही वाटते की आपला इथला गणपती नवीन आहे म्हणून, असं की कॉमन नाही आहे दुसऱ्यांकडे आणि सर्वजण 10 दिवस मजा घेतात मुलं, आम्हा सर्वांना खूप छान मजा वाटते। उद्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि बाप्पा परत आपल्याला सोडून जाणार आहेत, काय म्हणणं आहे यावर? थोडं वाईट वाटणार कारण आपल्या 10 दिवस बसल्यानंतर थोडंसं हे वाटतात, पण ठीक आहे, जे नियम आहे ते असतातच, पण 10 दिवस खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी। शेतकऱ्यांसाठी त्यांच्या त्रस्त परिस्थितीमुळे तुम्ही एवढा छान देखणा गणपती बसवला आहे, तर काय वाटतं या थीमचं काही इम्पॅक्ट पडेल का? पडेल ना, लोकांना शेतकऱ्याच्या भावना समजेल काही ना काही। काय मागणी आहे आमच्या थ्रू आणि बाप्पांच्या हा जो देखावा तुम्ही मांडलेला आहे, काय मागणी आहे सरकारकडे? सरकारली म्हणजे
थोडा काहीतरी बहुत संदेश जाईल, भावना त्याच्या लोकांपर्यंत पोहोचेल, सरकारपर्यंत पोहोचेल आणि थोडासा संदेश सर्वांकडे पसरेल की शेतकरी कसा मुश्किलीतून जाते. कारण की नोकरदार वर्गांना शेतकऱ्याच्या याची हे नसते, पण आता याच्यातून सर्वीकडे संदेश जाईल. तर आपण अनंतनगरच्या राजाची प्रतिमा बघितलेली आहे. शेतकरी निवांतपणे बाप्पाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. कुठेतरी खूप सुंदर असा मेसेज आहे आणि पुढच्या वर्षी पण खूप एक्सायटेड आहे मी की पुढच्या वर्षी अनंतनगरचा राजा कोणता मेसेज देतो. कॅमेरा पर्सन मोहन मिश्रा सोबत मी अमृता, महाराष्ट्र TV 24 करिता नमस्कार. सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर, कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं, आयुष्यात आनंदाचे रंग भरणारं. प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्कं घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, PM जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे. गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे. शासनाने आजवर 7 लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच 10 लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजना, महाआवास अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन. जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्स्पन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला. ज्यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.